नेमकं एमपीएससी बद्दल काय सांगाल? स्पर्धा परीक्षेचा जर आपण विचार केला तर कॉलेज आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे याच्यामधली जी डिफिकल्टी लेवल आहे ती फक्त समजावून घ्यावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न आहे की आपल्याला मोठं अधिकारी व्हायचं आहे किंवा ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे. आणि ते होतं पण कसं की साधारणपणे ज्यावेळी ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष असेल, ग्रॅज्युएशन संपलं असेल, त्यावेळी ज्यावेळी त्यांना विचारलं जातं की इथून पुढं काय करणार, तर 99% मुलं अशी आहेत की स्पर्धा परीक्षा करायची आहे, तिथे अधिकारी पद आहे, तिथे जाऊन तयारी करायची आहे. पण मग याच्यामध्ये तयारी करताना की दोन गोष्टी लक्षामध्ये घ्याव्या लागतात. पहिली गोष्ट ही आहे की कॉलेजची असणारी डिफिकल्टी लेवल आणि स्पर्धा परीक्षांची असणारी डिफिकल्टी लेवल यावेळी या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. तिथून जर योग्य मार्गदर्शन मिळालं, याच वेळी का योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे? त्याचं कारण असं आहे की जो सुरुवातीचा विद्यार्थी अभ्यासाला लागतो, उत्साह खूप त्याच्यामध्ये असेल, कष्ट करण्याची त्याच्यामध्ये तयारी असेल, तर त्याचा तो वेळ वाया न घालवता जर त्याला योग्य मार्गदर्शनाने पुढे न्यायचं असेल, तर तर त्यावेळी त्याला प्रॉपर गाईडन्सची गरज असते.